माईंनी किती छान व्रत दिलं या दोघांना. या नकटीची चरफड बघून ना खूप मजा येते मला. वसुधा हा? कोशिंबीर वाढताय ना? हो सॉरी हा अण्णा, मला एकदम लक्ष नव्हतं, सॉरी. काकू, आपण उद्या जाऊया का देवळात? ए बयो, देवळासाठी बाहेर निघताना ना परत पाऊल आतमध्ये घेतलं ताप शकून होतो राजा. हा, अक्षयाची वेळ झाली आहे तर पाय निघत नाही अमृताचा. शानी माझी बाय ती. चल 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 आपण जाऊन. ऊन खूप आहे ना. रोज फ्लेवर घालून दूध ठेवलंय फ्रीज मध्ये गार करायला. माझ्यासाठी? हो, तुम्ही पण प्या. तुम्ही पण प्या. चल आता झालं. आणि पायनॅपल ज्यूस पण आहे हा. विकतचा नाही, घरी केलेला आहे. त्यामुळे जर दूध नको असेल तर ज्यूस घेता येईल. भलतेच लाड चाललेत हो माझे जाऊबाई. मिल्कशेक म्हणू नका, ज्यूस म्हणू नका. अमृता, आम्हाला सगळं कळतंय बरं का. तू हे कुणासाठी करतेस हे आमच्या चांगलंच लक्षात येतं. चला चला गाडगे बाई, चला आलोच ग. अमृता, अमृता, अमृता. अरे हो हो, हळू हळू जरा. कशाला वाजच कसा खरवडतोयस? तू जिला इतक्या प्रेमाने हाका मारतोयस ना, ती तुझी लाडकी बायको घरात नाहीये. घरात नाहीये म्हणजे आता संध्याकाळची काहीतरी आपलं. अरे नाहीये हे खरंय. अरे कुठे गेली, का गेली, अशी उगीच चौकशी मी करत नाही, हे तर तुला माहितीच आहे. काकू प्लीज, तू मला प्लीज इरिटेट करू नकोस प्लीज. अरे मी माझं खूप डोकं फिरले आधी, प्लीज. मग ऐकत, तुझं डोकं एकदम शांत होईल, थंड होईल, अशी एक मस्त बातमी आहे माझ्याकडे. हा, आता ही बातमी मला कशी कळली हे महत्वाचं नाहीये. हा, महत्वाचं हे आहे की तुझी जी कियारा आहे ना. काय माझी कियारा, काय माझी कियारा, काय सगळं माहिती आणि मला काय सांगणार आहेस तू? तिच्याबद्दल मला काही ऐकायचं नाहीये, प्लीज. वेड बीड लागले की काय याला? जी घरात नाहीये तिच्या नावाने हाका मारत सुटलाय, आणि जिच्याबद्दल माझ्याकडे एवढी महत्वाची बातमी आहे ती ऐकायला सुद्धा तयार नाहीये. अरे ऐकलं असतास ना, फायद्यात राहिला असतास. अरे ऐक, ती कियारा नाहीये, निघून गेली कुठेतरी, सापडत नाहीये. अरे काय बोलणार, ऐकलंच नाही ह्याने तर. अरे बापरे, म्हणजे ह्याचा कियारातला इंटरेस्ट गेला की काय? म्हणजे नकटीच्या प्रेमात पडलाय वाटतं. नकटी ये ग बाय, टेकू जरा अंगाशी. मग कसं वाटलं तुम्हाला हे देऊळ? साजरा आहे ग बाय, साजरी मूर्ती आहे. माझ्या एक लक्षात नाही आलं, तू त्या पुजाराला पैक कशा पाय दिलंस ग? अहो, अभिषेक केला ना, त्याचीच पावती फाडली. कुणाच्या नावानं? हाय का, सांग की ग. बोल. अक्षय देवदत्त घाडगे. बाबो, कसली लाजतेस ग? त्या आजकालच्या पोरी कुकवाच्या धनाच्या नावानं लाजताना दिसत नाहीत बाई. पण तू लाजलीस, लय बरं वाटलं ग.
एवढा आवडतो माझा अक्षय तुला? हो. अगं मग कशा पायी? काकू, अहो तुम्हीच म्हणालात ना बोलायचं नाही, भेटायचं नाही, म्हणून मी अभिषेक केला यांच्या नावाने. आणि ना माझी आई मला नेहमी म्हणते, जर एका माणसापर्यंत तुम्हाला पोहोचायचं असेल पण पोहोचता येत नसेल तर सरळ देवाला शरण जावं. म्हणजे तुमचं प्रेम, तुमच्या भावना त्या माणसाच्या मनापर्यंत आपोआप पोहोचतात. साधने, अगं थोडी सुद्धा शंका उरली नाही बघ माझ्या मनात. खूप प्रेम आहे दोघांचे एकमेकांवर. तेव्हा दोन्ही लेकरांना सांभाळ रे. अमृता, साधना सांगत होती इथे एक तलाव आहे म्हणून. हो, एक नाही बरेच तलाव आहे तिथे. ठाणे म्हणजे तलावांचं शहर म्हणून ओळखलं जातं. मग दाखव की तुझ्या काकू आजीला एखादा तलाव. चल. आपण उद्या जाऊया ना, सकाळी लवकर निघूया. का उद्या का आता का नको? हे आले असतील ना घरी. आता घरी आहे की माणसं चहा पाणी द्यायला. हा, तुझ्यापासून काय अडलंय वय? हा, चल 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 मला दाख. अगं चल ग, ये. शमू, अमृता बाहेर गेली. काकू आजी बरोबर ती बाहेर गेली, खरं आहे का? हो. अगं बोलायचंय तिच्याशी, मला काय काय सांगायचं यार. पण तू चिडचिड का करतोयस? अगं तूच मला सांग, का संताप होणार नाही यार? तुमचा एखादा मित्र किंवा मैत्रीण ज्यावर तुम्ही अवलंबून असता, तुम्ही त्याला सगळं सांगता, सगळं शेअर करता, सल्ले ऐकता तुम्ही त्याचे, तोच तुम्हाला तुमच्या प्रसंगी अवेलेबलच नाहीये का? एका स्वप्नामुळे तर तुम्हाला संताप होणार नाही का? मला अमृताशी बोलायचं यार, तिला काय काय सांगायचं, काय निर्णय घ्यायचे, पण तिच्याशी मला बोलताच येत नाहीये. तूच सांग मला, काय चिडायचं नाही मी? समजतंय ना तुला? दादा हो, मी समजू शकते. मी नाही समजू शकत. फक्त 4 दिवस एकमेकांशी बोलायचं नाहीये, एवढंच सांगितलं. त्यात काय एवढं? शर्मिष्ठा, चहा कर जा. मृदुलाच्या आईची तब्येत कशी आहे रे देवदत्त आता? बरी आहे अण्णा. आता ट्रीटमेंटला चांगला प्रतिसाद देत आहेत त्या. 2-3 दिवसात त्यांना आयसीयू मधनं बाहेर घेतील. चला, बरं झालं ग बाई. चांगलंय चांगलंय. अरे सकाळचा चहा मृदुलेच्या हातचा असतो ना, तो आता नाहीये, तेव्हा जरा चुकल्यासारखं वाटतं. अण्णा अहो, चहाचं काय घेऊन बसलायत? माझ्या तर बऱ्याच गोष्टी तिच्यावरच अवलंबून आहेत. अरे हीच तर संसारातली गंमत असते. आपल्याला आपल्या बायकोवर अवलंबून राहायला लागणं, यात एक विसावा असतो. खरंय हो अण्णा, नाहीतर आमचं बघा, दिवसभर इथं देव ताटकळ बसलाय आणि या दुपारी देवळात जाऊन टाइमपास करून आल्या. अहो काय तुमचा का जीव वर खाली होतोय? हा, तुमचा का जीव वर खाली होतोय मी म्हणते. अगं तू म्हणजे माझे कान आहेस. हा, तुझ्या बिगर काय जमणार आहे होय मला? आता आली ना व, आता गप बसा, जेवा गिळा.
नाही मी काय म्हणतो, मी आता जेवतो हा. अगं अक्षय कुठे आहे? जा बोलव नाही त्याला. मी जाऊ का? लोणचं आणायला. जा अक्षयला बोलव ना. माईंनी किती छान व्रत दिलंय या दोघांना. या नकटीची चरफड बघून ना खूप मजा येते मला. वसुधा, हा? कोशिंबीर वाढताय ना? हो सॉरी हा अण्णा, मला एकदम लक्ष नव्हतं, सॉरी. माई अक्षयच्या आवडीची आहे ही कोशिंबीर. अननस घातलाय ना त्याच्यात. अमृता, अक्षय जेवायला बसला की आग्रह करून वाढा त्याला ही कोशिंबीर. त्याला खूप आवडते. माई तुम्हाला माहितीये का, मगाशी हा अक्षय ऑफिस मधून आला ना, मी खालीच होते, तर आल्या आल्या अमृताच्या नावाने हाकच मारत होता. मी म्हंटल अरे अमृता घरात नाहीये, बाहेर गेली. ऐकायलाच तयार नाही हो. परत हाका मारूच लागे तो अमृताच्या नावाने. काय माहिती काय एवढं बोलायचं होतं तिच्याशी. अजून आलेच नाहीयेत म्हणे जेवायला. माई, मी एकदा बघून येऊ का काय झालं? तू लोणचं आणणार होतीस ना? जा. बरोबर आहे साधन तुमचं. त्यांचा संकटकाळ टळून गेल्याशिवाय त्यांनी भेटणं इष्ट नव्हे. होय, अगदी बरोबर बोललात तुम्ही अण्णा. हे व्रत माईंनी दिलंय आणि इतक्या दिवसात मी एवढी व्रत केली आहेत ना, त्यामुळे मला खरं तर अनुभव आहे याचा. व्रत अगदी प्रामाणिकपणे करायला लागतं हा. या दोघांनी सुद्धा त्यांचं व्रत असंच प्रामाणिकपणाने करायला पाहिजे. करतील हो. ही दोघं सुद्धा प्रामाणिकपणे व्रत करतील. जाऊबाई, तुम्ही सुद्धा बसा ना. नाही ग, आपण बायका बायका बसून निवांत. बर. हो ग. नाही नाही, अक्षय दादा म्हणाला त्याला भूक नाहीये. भूक नाहीये? मी बघते त्याच्याकडे. तुम्ही जेवा ना. ओके, तू जे सांगशील ते. अक्षय, अक्षय उठ बघू. दूध पिऊन घे. हे बघ, अन्नावर राग काढलेला मला आवडत नाही, तुला माहितीये. असं न खाता पिता झोपतं का कोणी? उठ बघू. अक्षय, हे अक्षय, 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 हे अक्षय.
प्रसाद नाही. दूध कोणासाठी? अक्षयसाठी. काही न खाता पिता झोपलाय तर म्हणलं थोडस दूध घेईल बरं वाटेल, पण नाही. डोक्यात राग घालून झोपलाय. अगदी नाही यांच्यावर गेलाय. एकदा राग आला की आला एखाद्या गोष्टीचा, काही केला जात नाही मग तो. नको ना काळजी करू. आता 3-4 दिवस उरलेत. आपलं प्रयोगाचं झंगाट यशस्वी होते की नाही बघतो. काळजी नको करू. कसा काकाच्या पायाला बांधून टाकलाय. पण तुम्ही का नाही झोपलात अजून? अमृताला शोधते, आलीच नाही ती. म्हणलं गेली कुठं पोरगी. इकडं तिकडं शोधलं. म्हणलं अक्षयला भेटायला आली का काय, म्हणून मी आली इथं. येईल हो येईल. विचार करत करत कुठेतरी जाऊन बसायची सवयच आहे तिला. हा येईल. पण चला आपण झोपूया. हा चल चल. हाय अमृता. यार खूप बोर झालंय आणि खूप महत्वाच्या गोष्टींना शेअर करायच्या राहून गेल्यात. मेन न्यूज ही आहे ना की ऑफिसने मला एका मोठ्या प्रोजेक्टचा टीम लीडर बनवलंय, ज्यासाठी मला आणि माझ्या टीमला 3 महिन्यांसाठी UK ला जावं लागणार आहे. आणि जाण्याची वेळ उद्यावर आली आहे यार. सगळ्या गोष्टी मिळून ठरवण्याची सवय लागली आहे ना. पण बघा ना, गेल्या काही दिवसात आपलं बोलणं झालं नाही, संधीच नाही मिळाली यार. काय करू मी मला कळत नाहीये. म्हणजे जाऊ ना, जायची इच्छा आहे, पण तू जे सांगशील ते. हो अक्षय, तू जा. काय ग अनंता कुठे आहे? माई हे 2-3 दिवसांपासून ना सकाळी जॉगिंगला जात आहेत. पण बाकीचे कुठे आहे? जाऊबाईंना म्हंटल होतं नाश्ता करायला या म्हणून. बहुतेक ना काकू आजी माई पोथी वाचतायत. आणि आईंचं पोट बिघडलंय ना, त्यामुळे म्हणजे अजून तसंच आहे. विसरलेच होते हो मी. अगं पण अमृताही सकाळपासून कुठे दिसली नाहीये. जा बोलावून ये तिला. हो माई जाते. ये अक्षय ये, बस बस. हा मी तुला पोहे आणून देते. नाही नाही लगेच नको. का रे? आज ऑफिसला नाही जायचं तुला? सगळं आरामात चाललंय तुझं? अण्णा आज ऑफिस जरा फ्लेक्झिबल आहे, म्हणजे कदाचित जायची गरज पण लागणार नाही. ऍक्च्युली ऑफिसच्या फ्रंटवर एक गुड न्यूज आहे. कोणती गुड न्यूज? ऍक्च्युली आमचं एक प्रोजेक्ट UK ला पण सुरू झालंय. इथून एक टीम चालली आहे तिकडे. तर त्याचा टीम लीडर म्हणून त्यांनी माझं सिलेक्शन केलंय. अभिनंदन अभिनंदन. कधी निघणार आहेस तू? तोच जरा गोंधळ आहे. म्हणजे ऍक्च्युली आज रात्रीच निघावं लागणार आहे. म्हणजे पहाटेची फ्लाईट आहे उद्या, पहाटे 4ची. अरे उद्या पहाटे? उद्या सकाळी? असं कसं राहता सांगतोस तू आम्हाला? माई अगं नाही, तयारी खूप आधीपासून चालली होती, पण गडबड इतकी होती ना की ते सगळं तुम्हाला सांगायचं पण राहिलं. पण आता जावं लागेल. अरे हो ते ठीक आहे, पण ते तिकीट विजा वगैरे त्याचं काय? हा तेच ना, ती सगळी तयारी 1.5 महिन्यापासूनच सुरू होती. आणि कसं कॉर्पोरेट मध्ये कोटा असतो ना, कॉर्पोरेट तिकीट असतात त्या रिझर्व, तर त्यातलं तिकीट मला मिळालंय. अच्छा छान.
म्हणजे 1.5 महिन्यापासून हे सगळं चाललंय आणि हा आपल्याला आत्ता सांगतोय. कमाल आहे तुझी. हा काय रे? ऍक्च्युली माझी संधी चांगली आहे आणि पेमेंट मध्ये पण त्यामुळे खूप वाढ होऊ शकते. नाही 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 नाही, अक्षय प्रश्न पैशाचा नाहीये. अरे तुला टीम लीडर म्हणून निवडलंय, हे महत्वाचं आहे. अभिमान वाटतो आम्हाला तुझा, कौतुक वाटतंय. साधना, अगं त्याची बॅग भरली पाहिजे आता. मृदुला नाहीये इथे. हो, तुम्ही नका काळजी करू. माझ्या मदतीला सगळे आहेत हो. भाग्यश्री आहे, जाऊबाई आहेत, वसुधा आहे. नका काळजी करू, होईल पटकन बॅग. माई काय ग? माई हो, अमृताला बराच ताप भरलाय. ताप? हो म्हणजे काकू बसलाय तिच्याजवळ. तुम्ही येता का? हो चल, आलेच. हा, तू कुठे निघालास? तिला ताप आलाय ना. पण मी जाते ना बघायला. तू तुझी तयारी कर बघू. आम्ही आहोत सगळे काळजी घ्यायला. व्रत मोडायचं नाही. माई काय चाललंय हे? जे आहे ते आहे, समजलं? चल ग.